ती भाकरी करू शकली नाही माझा पराभव. मी उजागर केली जगण्यावरची निष्ठा आणि लिहिले जगण्याचे शुद्ध अभंग. नामदेव ढसाळ यांच्या या ओळी संघर्षाची एक परिभाषाच सांगतात. महिला, मुलगी, स्त्री, कन्या अशा वेगवेगळ्या कितीतरी नावांनी आपण महिलांना ओळखतो. मात्र पुरुष आणि स्त्री ह्या दोघांमध्ये तसं बघितलं नैसर्गिक फरक, बाकी सगळं काही समान. मात्र वास्तविकतेमध्ये आपल्याला प्रचंड मोठी असमानता बघायला मिळते. महिलेला कधी करमणुकीतल्या वस्तूसारखं तर कधी एखाद्या गुलामासारखं वागणूक मिळते, तर एखादं मशीन म्हणून आपण तिच्याकडून काम करून घेतो. अशी सगळी दुय्यमाची वागणूक महिलांना देतो आणि या दुय्यमत्वाच्या वागणुकीमध्ये त्यांना आपण माणूस समजतच नाही. घरातल्या निर्णय प्रक्रियेपासून महिलांना कोणती गोष्ट अयोग्य, कोणती गोष्ट योग्य यात त्यांचा समावेश नाही. या प्रक्रियेत त्या कुठेच नाही. अशा सगळ्या परिस्थितीत एक मुलगी अत्यंत टोकाच्या प्रतिकूल परिस्थितीमधून सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील चोपडी ह्या गावातून तेही गावकुसा बाहेरली वस्तू येते आणि ही मुलगी इतर मुलींसारखी शहरात जाऊन अभ्यास करून सरकारी नोकरी वगैरे मिळवत नाही किंवा एखाद्या मोठ्या व्यवसायही उभारत नाही. मग ही मुलगी नेमकं करते तरी काय? तरी मुलगी चुकीच्या प्रथा आणि परंपरा मध्ये अडकलेल्या साखळदंडामध्ये ज्या विशेषतः ग्रामीण भागातल्या महिला आहेत त्या चूल आणि मूल त्या पुढे त्यांना कधी वेळच मिळाला नाही. आणि वेळ मिळाला तर बायकांसोबत गप्पा, बाजार, टीव्ही वरील मालिका या पुढे त्या जात नाही. आणि एखादी मुलगी वयात आली, 18-19 वर्ष झाली की लगेच आपल्या घरातून जणू काही तिला काढून यासाठी जन्माला घातला आहे अशी घाई आपण करतो आणि एवढ्या घाईनं तिची पाठवणी करतो. मग घरचे लग्न लावून मोकळे होतात. अशी सगळी चुकीची मानसिकता चालू असताना मात्र महिला स्वतंत्रपणे काहीच करू शकत नाही. महिलांचा मेंदू हा विचार करण्यासाठी नसतो तर फक्त केस विंचरण्यासाठी असतो. अशी काहीतरी मानसिकता आपल्याकडे सर्रासपणे पाहिली जाते. अशा सगळ्या परिस्थितीत लतिका 12वीची परीक्षा झाल्यानंतरच जे तिने एका घराच्या बाहेर पाऊल टाकलं ते काही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी नाही, पैसा कमवण्यासाठी नाही, दिशा देण्यासाठी होती. हो, मी एक मुलगी आहे आणि मी हे करू शकते. ज्या ग्रामीण भागातून एवढ्या कमी वयात अशा परिस्थितीत मुलं सुद्धा बाहेर जात नव्हती, अशा परिस्थितीत एका मुलीनं धाडसी पाऊल उचललं आणि आज तिचा संघर्ष फक्त तिचा राहिला नाही. त्यामुळेच म्हणावंसं वाटतं, कोही भी लक्ष्य मनुष्य के साहस से बडा नहीं, हारा वही जो लढा नहीं. तिने आभाळ खुले केले. परंपरेत बंधनात अडकल्या प्रत्येक मुलीला आणि महिलेला चला तर जाणून घेऊया या चित्तथरारक संघर्षमय प्रवासाची कहाणी. माणसे जितके जास्त दुःख सहन करतात तितके ती अधिक प्रेमळ होत जाताना दिसतात. दुःख माणसांची लोकांवर त्यांच्या समजून घ्यायची ताकद वाढवतं असं यातून दिसतं. मी सुगंधी झाली पण जन्मभर झिजले मी, संपले असले तरीही संपूर्ण उरले मी. अशा परिस्थितीतून सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील चोपडी नावाचे गाव, घरामध्ये प्रचंड गरिबी, दूरपर्यंत शिक्षणाचा मागमूसही नव्हता. अशा परिस्थितीत 4 मुली आणि 1 मुलगा अशी कुटुंबाची परिस्थिती होती. आसपासचे नातेवाईक, गावातील लोक टोमणे मारायचे. 1-2 मुली ठीक आहे, 4 मुली आजच्या काळात कसं व्हायचं याचे मात्र कोण काय म्हणे, कसं होईल याकडे लतिकाच्या आईवडिलांनी कधी लक्ष दिलं नाही. बोलणारे बोलत राहू द्या, आपण आपले काम करत राहायचे. वडील घर चालवण्यासाठी गवंडी मजुरी काम अत्यंत मेहनतीने करत होते आणि वडिलांनी लहानपणी जो कानमंत्र दिला होता की कष्टातून यशाचा प्रत्येक मार्ग जातो, शॉर्टकट वगैरे सगळे धोकादायक असतं, ते लहानपणीच लतिका तिच्या मनावरती कोरलं होतं. आणि या सगळ्या परिस्थितीत घरामध्ये लतिका व तिच्या सगळ्या बहीण भावांना कायम प्रेरणेचा आणि मायेचा आधार देणारी आजी होती. आजी म्हणजे चालतं बोलतं समाजकाराचं जीवन जुनं विद्यापीठच होतं. ज्याप्रमाणे गाडगे आबा शाळेत समाज प्रबोधन करून समाज घडवला, तसेच काम अगदी आजीने गावाबाहेर केलं. ओव्या, अभंग, वेगवेगळ्या प्रकारची महामानवांची गाणी हे आजीला अगदी मुखत होतं. ती फक्त आम्हालाच नाही तर सर्व गावातील इतर मंडळांना देखील मायेनं प्रेमानं खूप समजून सांगायची. ती म्हणायची, पोरींनो काहीतरी मोठं काम करा, ज्याचा हेवा आम्हाला वाटला पाहिजे, पण त्यातूनच काहीतरी करायचं. पण काय करायचं माहित नव्हतं, कोणत्या मार्गाने कसं जायचं हे माहित नव्हतं. मात्र इथून बाहेर पडून कष्ट घेऊन आपले कौशल्य, कर्तृत्व सिद्ध करावं लागेल हे मात्र हळूहळू करायला सुरुवात झाली. त्यामुळे म्हणावं शाळेचे पुस्तक सोपे शाळेतली शाळा पण कठीण असते शाळा नंतरची शाळा.
आणि यातूनच सायकलवरती जाऊन येऊन कष्ट घेऊन शाळा पूर्ण केली 10वी पर्यंत. त्यानंतर सर्वसामान्य गावातील मुलींप्रमाणे चर्चा होती की आता मुलींच्या लग्नाची वय झाली आहे, लग्न करून टाकायला पाहिजे. ही सगळी परिस्थिती लतिकाने ओळखली होती आणि त्यातून ठरवले की आपल्या गावात राहिल्याने काही कामही होणार नाही आणि इथे पदवीचे शिक्षण पूर्ण होणार नाही. त्यासाठी सांगोला तालुक्याच्या ठिकाणी असतानाच तिने विजन प्रकाशन संस्थेचा बोर्ड बघितला आणि संस्था लहान मुलांच्या शिक्षणावर आणि कौशल्यावर काम करत होती. ते तब्बल 2 वर्ष काम केले आणि यातूनच समाजकार्यासाठीच ज्या गोष्टी आवश्यक असतात त्यातून शिकल्या. त्यातूनच सांगोल्याच्या विजन प्रकाशनमध्ये काम करत असताना कधी तालुका बाहेर जाण्याची संधी मिळत नव्हती. मात्र या कामानिमित्त लांब लांब जाण्याची संधी मिळाली, तिथला अभ्यास करण्याची संधी मिळाली. मात्र अशा परिस्थितीतच आजीला कॅन्सर झाला आणि कॅन्सर झालेला आहे हे उशिरानं कळालं आणि तेव्हा फार उशीर झाला होता आणि तेव्हा योग्य उपचार वेळेवरती मिळाला नाही. यातनं सामाजिक काम आपण केलं पाहिजे, आरोग्य क्षेत्रात सामाजिक काम केलं पाहिजे. ग्रामीण भागातल्या गरीब माणसाला अगदी माफक दरामध्ये गरज पडली तर मोफत आरोग्य सुविधा वेळेवरती मिळाली पाहिजे. यासाठी महात्मा फुले योजनेमध्ये काम करायला सुरुवात केली. महात्मा फुले योजनेच्या माध्यमातून लोकांना आरोग्य सेवा त्यांच्या स्तरानुसार कधी मोफत तर कधी माफक दरात मिळू लागल्या. त्यासाठी तिने सुरुवातीला मुंबई नंतर सांगोला येथे काम केले की लोकांना आपला न्याय व हक्क हा वेळेवरती मिळाला पाहिजे. अशा विद्रोही परिस्थितीतून आपल्या विषम परिस्थितीतून काम करत असताना असं म्हणावं असं वाटतं की सडक्या मनुस्मृतीला तू आग लावल्याने, सद्धम्म देत आम्हा सन्मार्ग दाखवल्याने, कलदार झाले हे आयुष्य आज आमुचे, तू काल भीमराया चौदार चाकल्याने. कारण ही लढाई विचारांची होती आणि यातूनच त्यानंतर आपण फक्त आरोग्य सेवेपुरतं मर्यादित न राहता अजून बऱ्याच मोठ्या समस्या वेळ क्षेत्रामध्ये आहे. आपण तिथपर्यंत पोहोचून आपल्या परीने लोकांची सेवा केली पाहिजे. हा शोध सुरू असतानाच कोरो इंडियामध्ये पाण्यावरती काम करण्याची संधी मिळाली आणि तसंही लहानपणापासून पाण्या वाचून फार वळून फिरावं लागलं. एक हंडा पाणी मिळण्यासाठी आयुष्याचा कितीतरी महत्वाचा वेळ वाया गेला. तोच विचार मनात ठेवून लतिकाने कोरो इंडियामध्ये पाण्यावरती काम करायला सुरुवात केली. स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांतर सुद्धा पाण्यासारखी जीवनावश्यक वस्तू लोकांपर्यंत पोहोचत नाही. विशेषतः महिलांना याचा किती त्रास होतो, किती वेदना सहन कराव्या लागतात. पाण्यामुळेच महिलांच्या आयुष्यात पुन्हा एकदा नव्यानं गुलामगिरी आली. कारण महिलेच्या दिवसाचा कुटुंबासाठीचा वेळ जो आहे तो पाण्यासाठीच जातो. त्या महिला दुसरं काही करण्याची संधीच उपलब्ध होत नाही. यातून सुरुवातीला पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर सांगली जिल्ह्यामध्ये आणि सांगोल्यामध्ये काही काम केलं. एक प्रसंग याचं नमूद करावा असं वाटतो. सांगोल्यामध्ये काही कामानिमित्त गेली असता तिला नजरेस पडलं की सांगोला तहसील कार्यालयात महिलांसाठी स्वच्छतागृह नाही. त्या गांभीर्याने चौकशी केली की तुम्ही कार्यालयात महिला बाथरूमला कुठे जातात, इथे येणाऱ्या जाणाऱ्या महिला कुठे जातात. त्या उत्तर मिळालं काही महिला घरी जातात तर काही महिला बसस्थानकावर जातात आणि बसस्थानक हे खूप दूर होते. अशाने महिलांमध्ये भविष्यात गंभीर प्रकारचा आजार उद्भवू शकतो. यातूनच तब्बल 1.5-2 वर्ष सातत्याने पाठपुरावा करून तब्बल 20 वेळा पत्रव्यवहार करून अखेर महिलांसाठी वापरण्यायोग्य स्वच्छतागृह आज सांगोला तहसीलमध्ये उभा असलेलं आपल्याला दिसतं. ते म्हणजे लतिकाने कोरो इंडियाच्या मार्गदर्शनाखाली केलेलं कामातून उभं राहिले. या सगळ्या प्रयत्नामध्ये महिला समोर येत नव्हत्या, कार्यालयाला भेट कोकणातली वस्ती विरळ होती. कोकणातला दुष्काळ
मला या कर्जत तालुक्यात निश्चितच होता. यातून पायाभूत सुविधांचा प्रचंड अभाव, साधी महाराष्ट्र शासनाची एक बस सुद्धा तिथे नव्हती. या सगळ्या लोकांच्या सहकार्याने चर्चा करून 9-10 महिने पाठपुरावा करून अखेर गावामध्ये बस सुरू केली. संविधान म्हणजे काय, ते कशासाठी असतं, आपल्या संविधान कसं लागू पडतं, आपल्या आयुष्यावर त्याचा काय परिणाम आहे, हे वेगवेगळ्या कार्यशाळा घेऊन लतिकांनी आदिवासी भगिनींना बांधवांना जागृती निर्माण करण्याचं काम केलं. तुम्ही कशा प्रकारे खऱ्या अर्थाने इथल्या निसर्गाला धरून ठेवलंय. त्यामुळे आज जी काही पर्यावरणपूरक वातावरण आहे ते तुमच्यामुळे आहे. तुम्ही इथल्या पर्यावरणाला घडवलं, हा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवला. वेगवेगळ्या खेळाच्या माध्यमातून लोकांपर्यंत वेगवेगळ्या गोष्टी पोहोचवल्या. बाबासाहेबांची जयंती स्वातंत्र्यानंतर साजरी होत नव्हती, ती खऱ्या अर्थानं साजरी करण्याचं काम केलं. सोप्या स्पष्टपणे संविधान सांगितलं. सावित्री कोणती घ्यायला पाहिजे हे वटवृक्षी पौर्णिमेच्या सांगितलं. जिने आपल्यापर्यंत ज्ञानगंगा पोहोचवली, ती सावित्री महिलांच्या उद्धाराच्या आणि विकासाची वाट आहे. खऱ्या अर्थानं ती पोहोचवणं काम आहे हे सांगितलं. आणि त्यानंतर मायानगरी स्वप्नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसारख्या शहरामध्ये तिन्ही बहिणी एकत्र राहून स्वतःच्या हक्काचं घर विकत घेऊ शकला. हा प्रवास फक्त लतिकाच नव्हता, तो ग्रामीण भागातून येऊन परत आपली परिस्थिती अडीअडचण मात करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आहे. विशेषतः मुलींसाठी आहे. त्यांनी जे आहे ते आपल्या बेड्यात तोडायला पाहिजे, साखर दांडून बाहेर यायचं पाहिजे, कष्ट घेण्याची तयारी जिद्दमय सातत्याने ठेवणं गरजेचे आहे. ही कहाणी फक्त लतिकापुरतं मर्यादित नाही, ती करू शकते तर तुम्ही का करू शकत नाही. उठा, आपल्याला आसपासच्या बेड्यांनी आपल्या जखडून ठेवलंय त्या तोडायला सुरुवात करा. बाबासाहेब म्हणतात, जोपर्यंत मुलींचे शिक्षण पूर्ण होत नाही, तिला सगळ्या गोष्टींची योग्य ती समज येत नाही, तोपर्यंत मुलीचे लग्न करू नका. कमी वयात घाई गडबडीने मुलीचा विवाह नको. मुलगा कमवता आहे, पैसावाला आहे, आपल्याला काही आयुष्यभर करावं लागणार नाही, अशा गैरसमजुती राहू नका. त्यातून सुख समाधान शोधू नका. आयुष्यभर त्यातून गुलामीची आणि अन्यायाची वागणूक आपल्या वाट्याला येते. या तात्विक गोष्टींना बघा. परिवार आणि स्वतःचा मुलगा ह्या गोष्टी पुढे जाता आपल्या आयुष्यभर डोकं काढायला आपल्याला मिळणार का नाही हे बघा. लोकांसमोर किती आनंद दिसलं तरी स्वातंत्र्याला मात्र महिलांना मुकावं लागतं. स्वातंत्र्य नावाची गोष्ट संघर्षानेच कमावी लागते, ती पैशाने विकत मिळत नसते. हेच लतिकाने या सगळ्यातून सिद्ध केलं. या जन्मदिवसानिमित्त आपण व्हिडिओ बनवला आहे. लतिकाला जन्मदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जन्मदिवस हे निमित्त आहे. तिच्यासारख्या मुलींसाठी कर्तृत्व दिवस महत्त्वाचा आहे. अजून मोठं कर्तृत्व त्यांच्याकडून हो, हीच आपली आशा परिवर्तनाच्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. महिला प्रवासी देखील आहेत. ताई, किती वर्षापासून आपण प्रवास करता आहे आणि काय एकंदरीत समस्या तुम्हाला जाणवतात? म्हणजे मी बदलापूरमध्ये अगोदर मी चेंबूरला राहायची, पण आता 3 वर्ष झालं इथे बदलापूरमध्ये राहते. 3 वर्षापासून खूपच त्रास जाणवते. म्हणजे ट्रेन तर एक लेट असतात नेहमीच्याच, आणि ट्रेनमध्ये गर्दी खूप असते आणि आतमध्ये भांडण तर खूप असतात. डेली महिलेच्या डब्यामध्ये भांडण असतं आणि प्रेग्नेंट महिला असतात, तर त्यांच्यासाठी पण वेगळा एक स्पेशल डबा असावा. कारण का एवढी गर्दी असते, तर त्यांच्यासाठी विचार करावा. आणि आम्ही तर दररोजच जातोय, उभा राहून प्रवास करतोय, कधीही बसायला मिळतं. ह्या टायमिंग असेल ना तरच बसायला मिळत असेल, नाहीतर 8च्या ट्रेनला 7च्या ट्रेनला काहीही बसता येत नाहीये. तर ट्रेन वाढवावी असं वाटतं.